काय मग पोरानं पहिली शिवी दिली की नाही तुझ्या? अरे काय पोराकडनं अपेक्षा आहे? त्यानं तोंड उघडावे शिवी द्यावी पहिली? लवकरच तुमची अपेक्षा पूर्ण करणार ते. म्हणजे मुलाबरोबर बोलताना, मुलाच्या माघारी बोलताना आपण कुठल्या प्रकारची विचाराची ऊर्जा निर्माण करतो बघा. आता बऱ्याच जणांना असं प्रश्न पडला असेल, झाड मरतंय म्हणता विचाराच्या ऊर्जेने, लहान मुलं आजारी पण पडतात, मोठी माणसं आजारी पडतील काय? आता बघूया यानंतर आपले विचार मोठ्या माणसांवरती काय काम करतात. फार जबरदस्त आहे. मी आता जे उदाहरण सांगणार आहे ते तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. कुणी प्रयत्न करून बघायचं नाही. घरामध्ये 4 मित्र एकाला आजारी पाडू शकतात. फक्त 4 जणांनी वेगवेगळ्या वेळी त्याला हे पटवून द्यायचं की तो आजारी दिसतो. सकाळी भेटल्यानंतर मित्र नंबर 1, असा का रे आजारी आहेस? नाही व्यवस्थित आहे मी. 1 तासाभरानंतर मित्र नंबर 2, अरे का डोळे सुजल्यावर की दिसायले तुझे, आजारी आहेस? जरा जागरण झालंय, जरा पुढे येतो बरं का. आजारी वगैरे काय नाही, जरा असं चक्कर मारायला व्हायला, पण आजारी वगैरे काय नाही आहे. जर संध्याकाळपर्यंत 4 मित्र त्याला हे पटवून देऊ शकले की तो आजारी दिसतो, तर संध्याकाळपर्यंत काही कारण नसताना बिचारा आजारी पडून घरी जाईल. आता मला माहिती आहे की बऱ्याच जणांच्या डोक्यात काय चाललंय. बेस्ट आयडिया दिली सर. आता उद्याच सगळेजण आजारी पडतील का? अजिबात नाही. मोठा माणूस आणि लहान मूल याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे. लहान मुलाला तुमच्या विचारांचा विरोध करण्याचा अधिकार नाही आहे, मोठ्या माणसाला आहे ना, तो पण विचार करू शकतो. म्हणजे समजा 4 मित्रांनी मिळून एखाद्या बॉडी बिल्डरला आजारी पाडायचा प्रयत्न केला तर संध्याकाळपर्यंत 4 जण आजारी पडले असतील. त्याला सांगणारी बॉडी बिल्डरला स्वतःच्या शरीराबद्दल जबरदस्त कॉन्फिडन्स आहे हो. त्याच्यावरती तुमच्या ऊर्जेचा काही परिणाम होणार नाही. बिचारा तो नाजूक होता, त्याला तुम्ही पकडला तर तो आजारी पडेल की. म्हणजे समजा तुम्ही एसटीनं प्रवासाला निघालाय, शेजारी एक म्हातारे आजोबा बसलेत आणि तुम्ही सहज म्हणून म्हणालात, आजोबा जर ह्या सीटवर बसल्यावर मळमळत आहे ना, काय वाटतं तुम्हाला? आजोबांचं लगेच चालू होईल, मळमळते ना, होय होय जरा मळमळायला लागले. तुमच्या अगोदर उलटी करून मोकळे होतील. ड्रायव्हरला नाही तर कंडक्टरला सांगून बघा, मागच्या सीटवर जाऊन बस म्हणून सांगेल तुम्हाला. त्याच्यावरती का परिणाम होणार नाही तुमच्या विचारांच्या ऊर्जेचा? 20 वर्ष ड्रायव्हिंग करतोय हो. मळमळणं उलटी होणं हा प्रकार माझ्यासाठी त्याला पटतच नाही. त्याच्यावरती तुमच्या विचारांचा ऊर्जेचा काही परिणाम होणार नाही. बिचाऱ्यांना अजून आजोबांना पकडलं तर मात्र तुमच्या विचारांचा परिणाम होईल त्याच्यावरती. म्हणून मी गमतीनं असं सांगतो की काही वर्षापूर्वी आपण सचिन तेंडुलकरला प्रोग्राम केलं होतं माहिती आहे. बिचारा 90 आणि 100च्या मध्ये आउट जायचा. तेंडुलकरनं 90 पूर्ण केले की पूर्ण भारतातले नाही जगातले लोक हा विचार करत नव्हते की तो आता 100 कधी करतोय, आता आउट जाते बघा. अठ्ठावीस वेळेला आउट काढला. किंवा सर्वसाधारण एक 87 वगैरे या पिरियडमध्ये, अर्थात मी फार लहान होतो त्यावेळी, तुमचा कदाचित जन्म पण झाला नसेल काही जणांचा त्यावेळी, तर त्यावेळी जर कोणी त्या पिरियडमध्ये कोणी जर क्रिकेट बघत असेल तर काही वर्षापूर्वी भारताची टीम कशी होती बघा. आम्ही असे टीव्ही बघत बसलेलो असायचो. त्यावेळी क्रिकेटचं फार क्रेज. भारताची टीम खेळत असायची आणि कोण तर बाहेर यायचं आणि विचारायचं काय झालं स्कोर. आम्ही सांगायचो 2 आउट 50. लगेच रिॲक्शन काय असायची माहिती आहे का? 2 आउट झाले मग संपले सगळं. म्हणजे काही वर्षापूर्वी भारताची टीम 2 आउट म्हणजे ऑलडाऊन होता. आपण सगळ्यांनी मिळून त्या प्रकारची विचाराची ऊर्जा निर्माण केली होती टीमबद्दल. त्या फेजमधून बाहेर पडायला, त्या विचारांना विरोध करण्यासाठी भारताच्या टीमला स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलं. सगळेजण एकत्र यायचे आणि म्हणायचे माहिती आहे का, अभी नाही तो कभी नाही. तो त्यांनी एकत्रितपणे केलेला पूर्ण जगाच्या ऊर्जेला विरोध होता. म्हणून आपले विचार इतर माणसांवरती, मोठ्या माणसांवरती पण काम करतायत, पण कधी आपल्यावरती पण काम करतायत, पण कधी
जर आपण नाजूक झालो तर तो विचार आपल्यावरती परिणाम करतो. म्हणून डेंजर झोनमध्ये असणारे काही व्यक्ती असतात बघा, ज्यांच्या आजूबाजूला नेहमी नेगेटिव्हिटी असते. माहिती आहेत अशा व्यक्ती? डॉक्टर 200 रुपयाचा केस पेपर काढून घरातल्या गप्पा मारायला जात नाही कोण डॉक्टर बरोबर, बरोबर ना? डॉक्टरला सगळेजण जाऊन प्रॉब्लेमच सांगतात, हो अमुक दुखतंय, तमुक दुखतंय, हे होतंय, ते होतंय. डॉक्टरच्या आजूबाजूला कुठल्या प्रकारची ऊर्जा असेल असं वाटतं तुम्हाला? नेहमी नेगेटिव्हिटी. ज्योतिषी कायम प्रॉब्लेम सांगायला जाऊन बसतात लोक त्याच्या शेजारी. काउन्सिलर्स मानसिक प्रॉब्लेम सांगायला जाऊन बसतात त्यांच्या शेजारी. जर या नेगेटिव्हिटीमध्ये राहणारा माणूस जर नाजूक झाला तर तो त्या नेगेटिव्हिटीला बळी पडतो. म्हणजे डॉक्टर जर या भूमिकेत बसला असेल की मी रोग बरा करायला बसलेलो आहे, मी रोगासाठी आहे, रोग माझ्यासाठी नाही, या भूमिकेत बसला असेल तर त्याच्यावरती कुठल्याही ऊर्जेचा काही परिणाम होणार नाही. डॉक्टरच जर नाजूक झाला, एखाद्या पेशंटला घेऊन स्वतःच रडत बसला, असं कसं काय झालं तुला म्हणून, त्याला पहिल्यांदा रोग होईल. म्हणून डॉक्टर, ज्योतिषी, ज्योतिषाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असण्याची जास्त शक्यता आहे. ज्योतिषाला सगळेजण घरातले प्रॉब्लेम सांगत असतात. पोरगी नांदत नाही, सून अशी करते, तो जावई असा करतो, पोरग असं वागतं. हे प्रॉब्लेम घेऊन ज्योतिषापर्यंत आपण जात असतो. ज्योतिषाच्या कुटुंबामध्ये याच्यामुळे प्रॉब्लेम असण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून आपल्या आजूबाजूला पण अशा प्रकारचे विचार करणाऱ्या व्यक्ती आहेत, पण आपल्यावरती त्याचा परिणाम होतो का? आपण जर नाजूक झालो तर आपल्यावरती त्याचा परिणाम होतो. म्हणून शेवटचे फक्त 20 मिनिटं आहेत, तर बघूया आपण. यानंतरचा आपला मुद्दा आहे आपले विचार आणि आपलं आरोग्य. आपल्या आरोग्यावरती आपले विचार काय काम करतात बघूया. एका माणसाला गुलाबाच्या फुलाच्या परागकणाची ॲलर्जी होती, इतकी की फुलाचा वास जरी घेतला तरी त्यांना शिंक यायची. एक दिवस त्यांच्या दुर्दैवानं त्यांना एका सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं गेलं आणि सगळ्यांचे सत्कार गुलाबाची फुलं देऊन केला. यांची अवस्था फारच वाईट झाली हो. सगळ्यांचे सत्कार यांनी शिंक देऊनच केला. शेवटी ऑर्गनायझरने कार्यक्रम थांबवला. म्हणाले, साहेब काय प्रॉब्लेम आहे का, तब्येत तुमची ठीक नाही का, तुम्ही सारखं शिंकताय म्हणून विचारलं. त्यावेळी ते म्हणाले, तब्येत एकदम ठणठणीत आहे, माझी तब्येतीला काय झालेलं नाही आहे, तुम्ही आज जी गुलाबाची फुलं दिली ना त्याची मला ॲलर्जी आहे, त्यामुळे मला सारख्या शिंका येतात, बाकी काय नाही. त्यावेळी ऑर्गनायझर आश्चर्याने म्हणाले, पण साहेब आज आम्ही सगळी प्लास्टिकची गुलाबाची फुलं दिली, प्लास्टिकच्या गुलाबाच्या फुलानं शिंकत होता, ही गुलाबाच्या फुलाची ॲलर्जी आहे का? मला गुलाबाच्या फुलाची ॲलर्जी आहे या विचाराचीच ॲलर्जी आहे. म्हणजे मध्यंतरी पुण्यामध्ये मी लेक्चर घेतलं, हॉटेलवरती गेलो, एका ग्रस्तांचा मला फोन आला. म्हणाले, सर तुम्ही आज जे गुलाबाच्या फुलाचं सांगितलं ना तसं माझ्या बाबतीत एकदा घडलंय. म्हटलं काय? म्हणाले, सर मला धुळीची ॲलर्जी आहे, कुणी धूळ झटकली तरी मला सर्दी होते. म्हटलं बरं मग? त्यांनी सांगितलं, एकदा मी पिक्चर बघत होतो, पिक्चरमध्ये एका बाईनं धूळ झटकली आणि मला सर्दी झाली. अरे, पडद्यावर धूळ झटकली आणि यांना थिएटरमध्ये सर्दी, ही धुळीची ॲलर्जी आहे का? कमांड दिली आहे स्वतःच्या शरीराला, कमांड. हे झालं की हे व्हायला पाहिजे, तुला पाऊस पडायला लागला आता सर्दी व्हायला पाहिजे, ढगाळ वातावरण झालं आता पाठ दुखायला चालू व्हायला पाहिजे. किंवा काही काही जण तर वाट बघतात, थंडी पडली तरी अजून फुटलं कसं काय नाही कुणास ठाऊक, फुटायला कसं काय चाललं, अरे आजार कधी एकदा चालू होतोय याची वाट बघतात काय काय जण. काय काय जणांचे आजार घड्याळाच्या काट्यावर असतात. 10 वाजली की असं होतं, 11 वाजली की असं होतं, 12 वाजली की असं होतं. आजारांना घड्याळ कळत नाही बरं का, तुम्हाला कळतं. तुम्ही स्वतःच्या शरीराला कमांड देऊन ठेवलेली असते, आता मला हे व्हायला पाहिजे. आपण कुठल्या लेवलपर्यंत ही कमांड देऊ शकतो माहिती आहे? एक उदाहरण सांगतो. 14 लोक एकदा बोगद्यामध्ये अडकले होते. 14 जणांना सांगण्यात आलं की येत्या 36 तासामध्ये तुम्हाला जर ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर गुदमरून तुमचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.